शिरगाव येथे श्री दत्त जयंती उत्सवाचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात आयोजन. सविस्तर वृत्त. श्री दत्तगुरु ग्रामविकास मंडळ आणि महिला मंडळ शिरगाव मंडणगड प्रतिवर्षी हर्ष उल्हासामध्ये आणि भक्तिभावानं श्री दत्त जयंती उत्सव साजरा करत असते. यावर्षी मंडळाचं 46वं वर्ष आहे. 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी श्री दत्तात्रयांचा अभिषेक, श्री गुरुचरित्र वाचन, दत्तात्रयांचा जन्मोत्सव, श्रींची पालखी मिरवणूक, महाप्रसाद, सत्यनारायणाची महापूजा, महिला मंडळ हळदी कुंकू, सुस्वर संगीत, भजन मान्यवरांचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार. त्याचप्रमाणे हरिभक्ती पारायण, दिलीप महाराज कदम आणि सहकारी लाटवण पिंपळगाव यांचं कीर्तन अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सर्व कार्यक्रमांना बहुसंख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष राजकुमार निगुडकर आणि सचिव गणेश दळवी यांनी केलं आहे. शिरगाव येथे श्री दत्त जयंती उत्सवाचे मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणामध्ये करण्यात आलं आहे आयोजन. भक्तगणांनी बहुसंख्येने या उत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे. विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड. मी राजकुमार बाळकृष्ण निगुडकर, श्री दत्तगुरु ग्रामविकास मंडळ शिरगाव या मंडळाचा मी अध्यक्ष म्हणून काम करतो. या ठिकाणी आज आमचं हे 46वं वर्ष या मंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी साजरं करत आहोत. आता सकाळपासून 9 वाजल्यापासून श्री गुरु दत्तात्रयाचा अभिषेक या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर दुपारी 12 वाजता गुरुचरित्र वाचन, जन्मोत्सव, त्याच्यानंतर श्रीची पालखी मिरवणूक, त्यानंतर सर्व आलेल्या भाविकांना महाप्रसाद अशा प्रकारचा कार्यक्रम होतो. त्यानंतर संध्याकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा आणि आलेल्या मान्यवरांचा सत्कार. विशेष म्हणजे आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार श्री योगेशजी कदम हे सुद्धा या कार्यक्रमाला संध्याकाळी भेट देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम आम्ही पार पाडणार आहोत. तसेच माननीय खासदार रायगड रत्नागिरी यांच्याशी देखील आम्ही फोनवर संपर्क केलेला आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की मी कदाचित येईन, तर ते आले तर त्यांचा देखील या ठिकाणी स्वागत सत्कार होणार आहे. आणि आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचा सत्कार, तसंच या गावातील छोटी मोठी जी मुलं आहेत शाळेची, त्यांना चित्रकला स्पर्धा त्यांनी जे विशेष नाविन्य प्राप्त केलेलं आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, सांस्कृतिक कला क्रीडामध्ये, ते देखील त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार होणार आहे. आणि मंडळाचे काही पदाधिकारी आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान यथोचित केला जाणार आहे. अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही या मंडळाच्या वतीने दरवर्षी करतो. आणि अतिशय उत्साहाने संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही नाटक ठेवतो. पण यावर्षी काही अडचणीमुळे, कलाकारांच्या अडचणीमुळे आम्हाला नाटक मिळालं नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी श्री दिलीप बुवा कदम यांचं कीर्तन या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. संध्याकाळी तो कीर्तनाचा कार्यक्रम होईल. त्याच्यापूर्वी संध्याकाळी 7 ते 9 या कार्यक्रमामध्ये आमचं श्री हनुमान प्रसादी भजन मंडळ यांच्यामार्फत भजनाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आम्ही या मंडळाच्या माध्यमातून करतो. हा छोटासा गाव जरी असला तरी कार्यक्रम हा अतिशय आम्ही जास्तीत जास्त कसा मोठा होईल यासाठी प्रयत्न करतो. आणि माझे सगळे सन्मान्य सभासद, माझी सर्व कमिटी, सहकारी, सगळे आजी माझे अध्यक्ष, माझे ग्रामस्थ, महिला मंडळ, विशेष करून या ठिकाणी आमच्या महिला मंडळाने यावर्षी संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. या ठिकाणी मायरोचिनचा जो आमचा ग्रुप आहे यांनी सुद्धा आम्हाला या मंडळाला खूप देणगी दिलेली आहे. दोन्ही महिला मंडळाचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण आम्हाला जे विशेष सहकार्य लागतं आहे ते महिला मंडळाकडून मिळतं. आणि सर्व माझे सहकारी मित्र, सभासद हे नोकरीच्या निमित्तानं मुंबई, पुणे, ठाणे वेगवेगळ्या भागात राहून सुद्धा आजच्या ह्या दिवसाला इथं पोचतात आणि आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करून आम्ही हा उत्सव साजरा करतो. आणि भविष्यात देखील आम्ही 50वं वर्ष जे आहे आमचं ते मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत. आणि आपण देखील सूर्योदयच्या माध्यमातून इथे येऊन आमच्या आज जी बातमी तुम्ही दिलीत त्याबद्दल मी मंडळाच्या वतीनं, आपल्या महिला मंडळाच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो. या ठिकाणी आमचे जावई प्रशांत राणे यांनी या वेळेला आम्हाला महाप्रसाद दुपारचा दिलेला आहे. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो. आमचे जंगमबुवा प्रशांत पुजारी यांचं देखील आम्हाला विशेष सहकार्य या ठिकाणी मिळतं. आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो. आपले या सूर्योदयचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.